एनडीटीच्या बातमीपत्रामध्ये मी डॉक्टर एस.बी. शाह आपले स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा तालुक्यातील अंधरथ गावाचा 23 ते 25 मार्च जनता कर्फ्यूमुळे असलेला कडकडीत बंद यशस्वी। वाघा 4 रस्ता येथे महाराष्ट्र गुजरात सीमेवर प्रवाशांची रॅपिड कोरोना टेस्टिंग। जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी होळीसाठी 28 मार्चला सायंकाळी 6 ते 9 नियम केले शिथिल। होळीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात 2 दिवसांचा कडकडीत बंद। जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा, खासदार डॉक्टर हिना गावित यांची संसदेत मागणी। चाळीसगाव शहरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा एकच फज्जा। नांदेड जिल्ह्यामध्ये 24 मार्च मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन। आणि मालपूर येथे संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने गाथा पारायण संपन्न। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रत्येक बसमधील प्रवाशांची रॅपिड कोरोना टेस्टिंग होऊन लागण नसलेल्या व्यक्तीलाच गुजरातमध्ये प्रवेश देण्यात येत आहे। ही टेस्टिंग गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवरील वाघा 4 रस्ता येथे घेण्यात येत आहे। तसेच नवापूरहून महाराष्ट्राच्या गुजरातमध्ये जाणाऱ्या व कोविड रिपोर्ट नसलेल्या सर्व गाड्या परत पाठविल्या जात आहे। एनडीटी ब्युरो, निजर। शहादा तालुक्यातील अंधरथ गावी कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता गावात 23 मार्च ते 25 मार्च जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता। त्यामुळे गाव कडकडीत बंद होते। या कामी सरपंच कविता पाटील, ग्रामसेविका पोलीस पाटील दिनेश पाटील, आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर आरिफ शाह, आरोग्य सेवक भावसार, रियाज शाह आदींनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले। एनडीटी ब्युरो, अंधरथ। नंदुरबार जिल्ह्यातील कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता होळी सण साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी काही अटी शर्तींच्या अधीन राहून 28 मार्च 2021 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुभा दिली असून होळी सण साजरा करताना एकूण 5 जणांची उपस्थिती राहील याची दक्षता घेण्याचे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। एनडीटी ब्युरो, नंदुरबार। होळीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात 2 दिवसांचा कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जाहीर केले। महाराष्ट्रामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांमध्ये जो मोठ्या प्रमाणावरती कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे, त्याच्यामध्ये नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। आणि आपल्या लक्षात येत आहे की येणारे सण होळी आहे, धुलवड आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, संसर्ग होऊ शकतो। गेल्या काही दिवसांमध्ये झालेली लग्नसराई, लोकांनी न पाळलेले निर्बंध, याचे आता आपल्याला त्याच्यामुळे झालेली वाढ आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येते आहे। पण ही वाढ आपल्याला परवडणार नाही, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वैद्यकीय आपल्याला सेवा सुविधा उपलब्ध करून देणं हे जिकिरीचं पडतं। पूर्ण ताण त्याचा वैद्यकीय यंत्रणेवरती, प्रशासकीय यंत्रणेवरती येतो। म्हणून येणाऱ्या 28 आणि 29 तारखेला म्हणजे होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलवडीच्या दिवशी प्रशासन पूर्ण जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध जारी करणार आहे। आणि माझं नागरिकांना नम्र आवाहन आहे की आपल्या हितासाठी हे निर्बंध होणार असल्यामुळे आपण त्याचे तंतोतंत पालन करावे। वैयक्तिक पातळीवरती किंवा सामूहिक पातळीवरती कुठलंही असं कृत्य आपल्याकडनं घडणार नाही की ज्याच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढेल, कारण की आपण सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहोत। त्याच्यामध्ये जर वाढ झाली तर त्याची मोठी किंमत आपल्या सगळ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, याचं भान सगळ्यांनी ठेवावं। आणि शासन जे काही निर्देश या 2 दिवसाच्या कालावधीत किंवा त्याच्यानंतर देखील पाळण्यासाठी जे काढणार आहे त्याचं तंतोतंत पालन करावं। विशेष करून आरोग्याच्या दृष्टीने धुलवड आणि होळी या 2 सणाच्या संदर्भामध्ये शासन अत्यंत कडक निर्बंध लवकरच जारी करेल।
नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय संसद रत्न खासदार डॉक्टर ईना गावित यांनी लोकसभेत केली। त्यांनी मांडलेली बाजू आपण पाहूया। में जो गरीब है, जिनके पास आवास नहीं, उन्हें उनका हक का आवास मिल सके और इसके लिए जो लाभार्थी सूची निश्चित की गई थी, ये भी बड़ी पारदर्शिता से 2011 की जनगणना पे आधारित बनाई गई थी। मेरे नंदुरबार जिले में प्रमुख रूप से 3 तालुके ऐसे हैं, धड़गांव, अक्कलकुआ और नवापुर, जहां पर इस लाभार्थी सूची के साथ गड़बड़ी की गई है। इसमें 2-3 तरीके से इसमें गड़बड़ी हुई है। एक, कई गांवों में लाभार्थियों के नाम बदलकर कुछ आर्थिक व्यवहार करके दूसरे लोगों के नाम उन लोगों के नाम पे जोड़ दिए गए और दूसरे ही लोगों को आवास दिया गया, जबकि जिन लोगों का नाम उस सूची में था उन्हें उनका हक का आवास नहीं मिला। कई गांवों में ये भी देखा गया कि जिन लोगों के नाम लाभार्थी सूची में आए थे, उनके नामों के आगे जो बैंक खाते नंबर दिए गए थे वो किसी और व्यक्ति के दिए गए और जब प्रधानमंत्री आवास योजना की किश्तें उन बैंक अकाउंट पे आने लगी तो जिसके नाम पे आवास मंजूर था उसके खाते पे पैसे नहीं आए और किसी और के अकाउंट पे पैसे चले गए। इसकी व्याप्ति सभापति महोदय इतनी बड़ी है कि जिनके नाम पे ये किश्तें गई है या जिनके नाम पे ये पैसे गए हैं, उन लोगों ने तो आवास बनाए ही नहीं और कागज पे उन्होंने आवास बनाए हैं, ऐसा भी बताया गया है। तो जब ये कंप्लेंट, ये शिकायत जब हमारी दिशा समिति के पास आई तो मैं नंदुरबार जिला दिशा समिति की मैं खुद अध्यक्ष हूँ। मैंने हमारे जिला के जो जिलाधिकारी है, जिला परिषद के सीईओ है और डीआरडीए के जो प्रमुख अधिकारी है, इन्हें इस विषय में जांच करने के आदेश दिए थे। और 3 महीने बाद जब हमारी दूसरी दिशा की मीटिंग हुई तब ये ध्यान में आया है कि इसमें किसी भी प्रकार की इंक्वायरी हमारे डिस्ट्रिक्ट के अधिकारियों ने नहीं की, बल्कि उन लोगों ने जिन्होंने घोटाला किया है उन्हें बचाने का काम हमारे जिला के वहाँ के अधिकारी कर रहे हैं। तो आपके माध्यम से सभापति महोदय, मैं केंद्र सरकार से ये मांग करती हूँ कि इस प्रधानमंत्री आवास योजना में जिस प्रकार का इतना बड़ा घोटाला मेरे नंदुरबार जिले में हुआ है, इसकी सीबीआई जांच की जाए। और मैं ये भी मांग करती हूँ कि जो गरीब लोग जिन्हें आवास मंजूर हुए थे लेकिन जिनको आवास नहीं मिले, उन्हें भी जल्द से जल्द उनका हक दिया जाए, उन्हें उनका आवास दिया जाए। एनडीटी साठी पल्लवी प्रकाशकर, शहादा। होळीचा सण 2 दिवसांवर आला, त्यातच सुमारे 3 दिवस लागोपाठ बँकांना सुट्टी असल्यामुळे चाळीसगाव शहरातील नागरिकांनी बँकेबाहेर एकच गर्दी केली। कोरोनासारख्या भयानक संक्रमणामुळे चाळीसगावात सुद्धा लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे। त्यातच शहरवासियांनी सोशल डिस्टन्सिंगचा पद्धत उडवून प्रशासनाच्या अडचणीत भर घातल्याचे दिसून येत आहे। एनडीटी साठी राहुल कुमावत, चाळीसगाव। नांदेड जिल्ह्यामध्ये 24 मार्च मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकांना केलेले आवाहन आपण पाहूया। नमस्कार। मागील अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आकस्मिक वाढ दिसून येत होती। कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मर्यादित स्वरूपाची निर्बंधही लागू केले होते। सार्वजनिक आरोग्य विभागाने आपली यंत्रणा संपूर्ण ताकदीनिशी कार्यरत केली होती, परंतु दुर्दैवाने रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ शकली नाही। शनिवारी 20 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात 947 तर रविवारी 21 मार्च रोजी 927 कोरोनाचे रुग्ण आढळून आले। कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी दुपारी मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय आणि पोलीस विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या आढावा बैठकीत सध्याची परिस्थिती आणि उपाययोजनांवर विस्तृत चर्चा झाली। संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची कोणाची मानसिकता नव्हती। संपूर्ण लॉकडाऊनमुळे तळहातावर पोट असलेल्या श्रमिकांसह समाजाच्या विविध घटकांना किती त्रास होतो याची मला जाणीव आहे। ती आपण गेल्या वर्षी अनुभवले होते। ती वेळ पुन्हा येऊ नये हीच अपेक्षा ठेवून आपण कोरोनाचा सामना करीत होतो, परंतु जिल्ह्यातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या अतिशय चिंताजनक आहे। गेल्या वर्षीप्रमाणे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर त्याचा मोठा ताण येण्याची चिन्हे ही दिसू लागली आहेत। या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या कठोर उपाययोजनांचा गांभीर्याने विचार करावा आणि तातडीने निर्णय घ्यावेत असे निर्देश मी या बैठकीत दिले होते। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सखोल विचार करून
नांदेड जिल्ह्यात 11 दिवसांची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भातील आदेश जारी केलेले आहेत। 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून म्हणजे 25 मार्चच्या पहाटेपासून ही संचारबंदी लागू असणार आहे। त्या संदर्भातील विस्तृत माहिती आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेली आहे। हा निर्णय घेताना नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहाव्या असाव्यात या हेतूने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीमध्ये काही शिथिलता देखील दिलेली आहे। किराणा माल, भाजीपाला, दूध, शेतीला लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा तसेच दवाखाने, बँक, टपाल, कुरिअर आदी सेवा प्रभावित होऊ नये तसेच विमानसेवा व रेल्वे प्रभावित होऊ नये याची काळजी घेऊन वेळेची मर्यादा घालून शिथिलता देण्यात आलेली आहे। औषधांची दुकाने 24 तास सुरू राहणार आहेत। वैद्यकीय कारणासाठीचा प्रवास वगळता अन्य सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक त्यामध्ये विमान आणि रेल्वेसह वगळून इतर वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अत्यावश्यक सेवेशी निगडीत मालवाहतुकीला यातून वगळण्यात आलेले आहे। शेतीची कामे करण्याची सूट देण्यात आलेली आहेत। मित्रांनो, संचारबंदीचा या निर्णयाचे काही लोक स्वागत करतील आणि काही लोक या निर्णयामुळे तळहातावर पोट असलेल्या श्रमिकांबाबत आणि अर्थकारणाबाबत चिंता व्यक्त करतील। NDT साठी गोलू पवार, हातगाव। मालपूर येथे तुकाराम महाराज बीज संत तुकाराम महाराज सभागृह येथे कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे। फक्त 6-7 लोक गाथा पारायण करीत आहेत। भ नारायण महाराज मालपूरकर, पांडुरंग महाले, संभाजी शंकर अहिरे, सखाराम देवचंद धनगर, विजय डोले, सुखदेव हरी अहिरे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडत आहे। NDT साठी प्राध्यापक प्रभाकर आडगाळे, मालपूर।